नमस्कार. आज आपण बनवणार आहे चवळीच्या शेंगांची आणि दोडक्याची मस्तपैकी अशी आमटी म्हणजे रस्सा भाजी, जी की खूप छान लागते, टेस्टी लागते. भाकरी भाताबरोबर मस्त लागते. त्यासाठी मी इथे कढईत तेल टाकले, जिरे टाकलेत, मोहरी टाकली आहे आणि त्याला छान असं तडतडू दिले. आणि यात आपल्याला टाकायचा आहे मोठा मोठा असा ठेचलेला लसूण. आणि लसूणसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये एक छान चवळीच्या बिया टाकायच्या आहेत. ओल्या बिया आहेत ह्या चवळीच्या, ज्या सोलून बिया त्याच्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत. या 2 मिनटं भाजून घ्यायच्या तेलात. आणि यात मी टाकलेलं आहे आपलं ज्वारीचं पीठ थोडंसं, एक अर्धा चमचा, जेणेकरून या आमटीला थोडासा थिकनेस येईल आणि चवीलासुद्धा यामुळे आमटी खूप भारी लागते, टेस्टी लागते, मस्त अशी आमटी लागते ही. 2 मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आणि मी इथे लाल तिखट म्हणजे आपला कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेला आहे. आणि आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची आहे, त्यानुसार मी इथे पाणी टाकलं आहे, जेणेकरून ते शिजेल व्यवस्थित. ह्याच्यात मी पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दोडकासुद्धा टाकायचा आहे, जो की देशी दोडका आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. आणि हा बघा, हा देशी दोडका आहे. याची मी जी साल आहे, शिरा आहेत, त्या काढून चिरून घेणार आहे. हे बघा, मी साल काढून टाकलेला आहे. आता हा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आणि याला स्वच्छ धुवून हा आपल्याला आमटीत टाकून द्यायचा आहे. म्हणजे चवळी आणि दोडका शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे एकत्रच टाकून द्यायचं आहे. आणि याला झाकण ठेवून एक 5 मिनटंच याला शिजू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आला आहे आणि दोन्हीही शिजलेलं आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 3 ते 4 चमचे, छोटे 3 ते 4 चमचे. आणि 2 मिनटं शिजू द्यायचं छान, म्हणजे कूटसुद्धा व्यवस्थित त्यात शिजलं जाईल. आणि 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय किती छान रस्सा भाजी तयार झालेली आहे. यावरती आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीर टाकली. आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग अशी ही भाजी दिसते, रस्सा भाजी खूप मस्त.